आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। मंडळी, आता काही दिवसच उरलेले आहेत, पुन्हा एकदा नगर परिषदेच्या शाळा सुरू होणार। मात्र एक प्रश्न मंडळी प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। तो प्रश्न म्हटल्यावरती महाराष्ट्रातल्या असंख्य मराठी शाळा बंद का पडत चाललेत? ह्याचं एकच कारण आहे मंडळी, सरकारचं झालेलं दुर्लक्ष आणि त्या कारणाने मराठी शाळा हळूहळू बंद पडत चाललेलं आहे। ह्याचं एक चांगलं उदाहरण मी महाडमधून द्यायला बघतोय। ते उदाहरण म्हटल्यावरती आता मंडळी मी जिथे उभा आहे ते म्हणजे महाड नगर परिषदेची शाळा, अर्थातच 2 नंबर शाळा। मात्र ह्या 2 नंबर शाळेची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, डगमगणाऱ्या अवस्थेमध्ये पाहायला मिळते। आणि एक जो खांबा आहे अनेक वर्षांपासून याच 2 नंबर शाळेला सावरून ठेवलेला, मात्र या खांब्याची परिस्थिती आपण दृश्याच्या माध्यमातून बघतच असाल। खांब्याला पडलेले तडे आणि त्याच तड्यांमधून गंजलेल्या लोखंडी शिगा बाहेर पडलेल्या आहेत आणि त्या देखील कधी ना कधीतरी तुटतील। मी ठामपणे सांगत नाही, मात्र तुटतील। मग सरकारचं दुर्लक्ष का? मंडळी, सरकारची विचारधारा दिसून यायला लागलेली आहे। मंडळी, सरकारला असं वाटतंय, मी ठामपणे नाही सांगत, वाटतंय की नगर परिषदेच्या शाळा अशाच परिस्थितीत राहायला पाहिजेत, डगमगलेल्या परिस्थितीमध्येच राहायला पाहिजेत आणि कधी ना कधीतरी कोसळून जायलाच पाहिजे, जेणेकरून पालकांना जी विचार करायला पाहिजे। आता जिवंत आहेत नगर परिषदेच्या शाळा, मात्र पालक या शाळेंकडे बघितल्यानंतर ह्याच त्या नगर परिषदेच्या शाळेत यांचे छप्पर कमकुवत झालेले आहेत। पावसाळा जसा येतोय गळती सुरुवात होते, किंवा ह्या 2 नंबर शाळेच्या किंवा नगर परिषदेच्या असंख्य शाळा असतील महाराष्ट्रातल्या, मात्र त्यांचे खांबे, त्यांचा पाया कमकुवत झालेला आहे आणि आपल्या मुलांना ह्या शाळेमध्ये आपण दाखल करायचं म्हणून पालकांना वाटायला लागलं की खासगी शाळेमध्ये आपण आपल्या मुलांना दाखल करू। ही सरकारची विचारधारा आहे आणि ती विचारधारा आता नागरिकांना वाटायला लागले खरं आहे, नगर परिषदेच्या शाळा काहीच नाहीत, आपण खासगी शाळांमध्ये आपण दाखल करू, जेणेकरून आपला मुलगा किंवा मुलगी ही जिवंत राहील आणि आजारपणापासून वंचित राहील, मुक्त राहील। कारण एकच आहे मंडळी, आपल्याला कळालेलंच नाहीये, ज्या दिवशी ह्याच नगर परिषदेच्या शाळा नष्ट होतील आणि त्यावेळी आपल्याला आत्ता वाटतंय फी मोजकी घेतायत, खासगी शाळा फी मोजकी घेतायत आणि जो दर आता आकारला जातोय तो कमी आहे आणि जी बस सेवा घेऊन जाण्यासाठी किंवा आणण्यासाठी जी आपल्याला आता वाटते की चांगली आहे, मात्र येत्या काळामध्ये ह्याच नगर परिषदेच्या शाळा नष्ट जाणार, त्यावेळी आपल्याला जो दर आकारला जाईल वर्षाचा, तो दर आपल्या खिशाला कातर मारणारा असेल। त्यावेळी आपण विचार करणार की आपण हा दर कुठून आणायचा, ही फी कुठून आणायची, आपण कुठून कर्ज काढायचं। मंडळी, चांगल्या दर्जाचं शिक्षण या नगर परिषदेच्या शाळेमध्ये देखील दिलं जाते, मात्र सरकार या शाळेची डागडुजी करायला बघत नाहीये। त्या कारणाने आपल्याला वाटते की पालकांना वाटते, जनतेला वाटते की आपण खासगी शाळेमध्ये आपल्या मुलांना दाखल करू, मात्र वेळ निघून जाईल त्यावेळी आपण विचार करणार की नगर परिषदेच्या शाळा खऱ्या होत्या। आता खासगी शाळेमध्ये आपल्या मुलांना आपण शिकवू शकत नाही, मात्र शिक्षणापासून आपण वंचित ठेवू शकतो एवढं नक्की। म्हणजे अजून काहीच बोलायचं नाही मला, आपल्याला कळालं असेल की मला नेमके काय बोलायचं आहे। म्हणजे आपण स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा। मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड।